ब्लॉग व्हायरल होते रे बाबा पहिलाच. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आणि नवीन चॅनल चालू केलेला आहे आम्ही. आज हा पहिलाच ब्लॉग आहे आणि आम्ही आता चाललो आहे बाहेर, जरा चाललो आहे हॉस्पिटलचं सगळ्या फेऱ्या टाकून आम्ही निघालो बाहेर. जरा कंटाळा आला, भरपूर दिवस फिरलेलो नव्हतो, तर आज आम्ही सगळे बाहेर निघालेलो आहे. आणि आता गोळपला आलेलो आहे. हे बघा गोळपचं मंदिर आहे वाटी तुमच्या इथे, तुम्हाला त्याच्यात तर दिसेलच. आणि आपले नवीन नवीन व्हिडिओ पडतील. हा कंटिन्यू चॅनल राहणार आहे. डेलीचे ब्लॉग असतील किंवा कधीतरी असतील, पण ब्लॉग कंटिन्यू असतील महिन्यातून. तर नवीन चॅनल सपोर्ट करा आणि असं कंटिन्यू तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. आता गोळपला पोचलो आहे, तर पुढचा प्रवास तुम्हाला मी दाखवतो कसा काय होतो आहे तो. हे बघा गोळप, गजानन महाराज शेगाव मंदिर गोळपचं आहे. हे बघा, आणि आता इथं आमच्या गाड्या लावलेल्या आहेत. हा बघा, इकडे ही मोठी मूर्ती आहे, शीतला पाया पडते. हे बघा मंदिर. बाकीचा रूट तुम्हाला मी दाखवतो. आस्ता पोचलेलं आहे पावसला. 5 मिनिटाचे अंतर, म्हणजे किती 12 वाजलेत, पावसला पोचलेलो आहे. हे बघा, थोड्या वेळातच पुढचा पण टप्पा काढू. आणि येता येता आम्हाला एक गावला होता महापुरुष, पण कड्ड्यावरून आम्ही आलेलो. ऑन द वे आहोत आता, बघूया. तो बस स्टँड आहे. कोण पावसवरून बघत असेल तर कमेंट करा, आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा. बाकी काय नाही लिहिलं तरी चालेल. आणि पहिलाच व्हिडिओ आपला.
इकडं आत थांबलेलो आहे. मॅप लावलेला आहे. हा बघा असा मॅप लावतात. हा प्रकार बघा मॅप लावायचा. हा बघा बघ जरा. हां रस्ता अजून माहीत नाही. नाटे बिटे क्रॉस केलेलं. कुठे आलेलं आता? राजापूर आय थिंक 13 किलोमीटर आहे इथपासून. 13 किलोमीटर. हां कुठे? रंताळेला पोचलेलो आहे आणि राजापूर अजून एक 13-12 किलोमीटर असणार आहे. रस्ता बघून आउट झालेली आहे. पुढचं कावल मारता अंधे. बघा आम्ही आता मंदिराच्या तिकडे पोचलोय. गणेश मंदिर आहे इकडे. इथं सुरुवात झाली मंदिरांना. बघा एवढं सगळं लिहिलेलं आहे. ट्री करतोय आत. व्लॉग व्हायरल होते रे बाबा पहिलाच. लोक येत आहेत आता. वॉकेबल डिस्टन्स आहे बहुतेक तरी. जास्त वेळ नाही लागत जायला. लेकडचे बहुतेक लोक आहे. फेमस मंदिर आहे असं लेकडचं. आलेच तरी गाडी खालती. नवलाय देवी प्रसन्न. आपल्या नवला देवीचं नमन वगैरे होतं. हे बघा आता आपण एंट्री गेटला पोचलोय. एंट्री गेटला पोचलोय. चला परत काकाने सांगितल्यावर गांगरली.
इकडे दुकाने विकायला लागतात. असं सिच्युएशन आहे इकडची. आलेल्या लोकेशनला पोचलेलो आहे आणि जास्त काय वेळ लागला नाही आपल्याला. फायनली पोचलो आहे मंदिराच्याकडे. हा बघा हा व्ह्यू. हा थोड्या वेळात दर्शन होईल. जे काय आपल्याला व्ह्यू दाखवता येईल तर बघूया आपण. असं लिटरली नाही सांगू शकत. लिटरली सांगू शकतो जे काय भेटेल. म्हणजे अप्रतिम मंदिर वाटतंय. बघूया वरती वगैरे जायला भेटतंय का. म्हणजे एकदम भारी वाटतं. आत होळी केली जाते ना, ते मंदिराच्या समोर केली जाते. हे बघा, हे बघा. तुम्हाला आता माझा फोटो नाही दाखवत बसत मी. हे मंदिराचा व्ह्यू बघूया आपण. हे बघा, द्वारपाल म्हणतात ना, ते मंदिराच्या बाहेर असतात आपल्या ते मंदिर. आणि हे असं अप्रतिम मंदिर तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे आपण मंदिर आय थिंक माझ्या दुसऱ्या चॅनलला बघितलं असाल, ते ह्याचं सूर्यमंदिर. त्या सूर्यमंदिराच्या एंट्री गेटला पण सुद्धा असंच होतं. आय डोंट नो इकडे ते कॅमेरा अलाउड करतील नाही करतील हे आपण सांगू शकत नाही. बट जर असेल तर शूट करूया, आणि नसेल अलाउड तर आपण शूट करू शकत नाही. काय नियमांचं उल्लंघन करू शकत नाही. आता हा असा व्ह्यू येतो पूर्ण मंदिराचा. दिमुख वगैरे आहे तिकडेचे मंदिर आहे. आणि बघूया जर आतमध्ये शूट करायला इथे CCTV वगैरे लागलेले आहेत मंदिराचे इथे. तर जर आतमध्ये शूट करायला भेटलं तरच करायचं, तर नाही तर आपला स्टॉप इथे राहील शूट. आणि आता आम्ही चाललो आतमध्ये आता मंदिराच्या दिशेने ऑन द वे आत. म्हणजे असं राजमहाल पूर्वीच्या काही जे होते ना राजा महाराजांचे, त्या पद्धतीचा पूर्ण व्ह्यू आहे हा बघायला भेटला आपल्याला. आणि हा असा रात्रीचा व्ह्यू पण भारी वाटत असेल. आय डोंट नो आता सिक्युरिटी गार्ड आहे तिकडे. सिक्युरिटी का तिकडे जर फोटो वगैरे नसेल अलाउड तर आपण काढायचे नाही आहेत, तिथंच थांबणार आहोत. बघूया बायचान्स जर आपल्याला काय फोटो वगैरे भेटले तर काढू शकतो. व्हिडिओ केला काकांनी परमिशन दिलं नाही आहे. आणि आता बघा आपण इथपर्यंत आलो आहे. आपण असा व्ह्यू आहे. हे बघा, हे नक्षीकाम अगदी बारीकरित्या केलेलं आहे. म्हणजे आपल्या कोकणात ही अशी मंदिरं असतात. हे बघा, करतोय काकाने परमिशन दिल्यानंतर, त्यामुळे मला काय एवढा प्रॉब्लेम नाही. मी आतमध्ये एंट्री करतोय. आणि माझं नशीब मध्येचा पहिलाच व्हिडिओ आणि मला एवढं शूट करायला भेटतं आहे. हा त्याने दिलं नाही परमिशन नाही. असं पूर्ण बांधकाम कोरीव बांधकाम आहे बघा, बघू शकता तुम्ही. हो त्यांची द्यायची आहे. हो द्यायची असते परत. हां नाही असं म्हटलं कर. असं कर, असं कर. बाहेरचा व्ह्यू बघायला जाऊया. स्पेशल व्ह्यू.
ह्यासाठी सगळी येतात तिकडे. हे बघा, हे इकडे गोमाता आहे. हा जाऊया, इकडे गोमाता आहे. हे बघा. इकडे काहीतरी लिहिण्याचं म्हणजे काम चालू आहे त्यांचं. थोड्या दिवसात काहीतरी लिहिलेलं पण बघायला भेटेल आपल्याला. इकडे पण वरती मंदिर आहे आणि इकडे कामेश्वर हे मंदिर आहे. आपण तिकडे पण जाऊया. हे गोमाता आहे. हां, त्या साईडला जसं बोललो होतो तुम्हाला, तिकडे हे बघा, हे असं इकडे लिहिलेलं असणार आहे. त्यांचं काम चालू आहे, म्हणजे मंदिराबद्दलची माहिती. शंकरच आपण आता आणि ऑन द वे आहोत. हा जो व्ह्यू आपल्याला बघायला नाही भेटत तो आज बघायला भेटलाय. बहुतेक भरपूर दिवस येणं होणार होता. सो फायनली आता आलेलो आहे. दत्तगुरूंचं मंदिर आहे. 2 मिनटं पाया पडूया. नासा होता बाळाचे वसे होते आणि तमाशा माझ्या लक्षात तुम्हाला 1-2 म्हणजे या ताईला बोलता करता त्याच्यावर किती घ्या म्हणजे त्यात पण मोठा करून टाकतो. यूट्यूबवर कुठेही जाऊ शकतो. जे आहेत. आणि आता आमच्या शाळेत जे वसंत ठाकूर, जे आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला भेटलेले, ते आले होते. म्हणजे ऑलमोस्ट त्या देवातच होते, देवाची पूजा वगैरे करतात ते तिकडे भेटले. आणि त्यांचा व्हिडिओ पण तुम्हाला ह्या चॅनलला भेटेल, तो नंतर पडेल. दोन्ही चॅनलला भेटणार आहे व्हिडिओ. फोटो सेशन झालेला आहे का बघा. तो कारंजा हा केव्हा लावतात का माहीत नाही, पण लाईट बीट सोडलेले आहेत. फोटो सेशन चालू आहे. आता देवदर्शन झालेलं आहे, व्ह्यू बघितलेला आहे. बघा इकडे ते वसंत ठाकूर म्हणून आपल्याला भेटले होते, की ज्यांना मी आय थिंक लहानपणी शाळेत असताना भेटलो होतो. ते पाहिलं होतं त्यांना शाळेत आमचे आले होते, मराठी शाळेचे. हे मंदिर. आणि आता चाललो आहे राजापूरला. जेवायची सोय कुठे होते का बघूया, हॉटेल कुठे भेटते का बघूया. आणि हा स्टेज असावा नाही, वसंत ठाकूर कलाकार. हे बघा, हे आपल्या इकडे असे कलाकार भरपूर आहेत. सो आपण इकडे काम चालू आहे, पावसाच्यामुळे काम चालू आहे. कालभैरव मंदिर इकडे आपण गेलो नव्हतो, बट आता जाऊन येऊया. जुनी पुराणातली अशी म्हणजे कोरीवकाम केलेली ही मूर्तीमध्ये शिवलिंग आहे. तो तिकडे पाऊस येऊ नये म्हणून काम चालू आहे. कालभैरव मंदिरात नाही गेलो. हां, हे कालभैरव मंदिर आहे, भैरी बुवा. तो आता तिकडे जाऊया. जुने राजवाडे कसे होते, सो त्या प्रकारे मंदिर आहे.
आता आम्ही निघालोय बहुतेक तरी घरीच जाणार आहोत. माझा मित्र आहे तो भेटला तर बघूया तसं घरी. आणि अशा तऱ्हेने आम्ही निघालोय घरी. घरी म्हणजे इकडे रत्नागिरीला. आता हॉटेलला जातो. काय झालं बघा इकडे देवाचं जुनं बांधकामाचं काय हे आहे ना ते इकडे ठेवलेलं आहे. हा जाता आता धबधबा सो लागतो. पावले चालायची घराकडे जेवायचं. बाय बाय तर ना म्हणता ना अजून जेवाय बोवायचं आहे खायचं आहे जायचं आहे.